श्रोते हो, कीर्तीला मिळाला न्याय या श्री अरुण हरकारे लिखित कथेचा 6वा भाग आता मी आपल्याला सादर करत आहे. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात साहेबराव आणि गायतोंडांचे फोटो होते. कीर्ती मॅडमना कसं सोडवलं याची माहिती दिली होती. दुपारची वेळ होती. साहेबराव पोलीस स्टेशनला आले होते. एवढ्यात विश्वासरावांचा फोन आला. बोला विश्वासराव. सर, इथे गाजीबाई आले आहेत. त्या म्हणतायत साहेबरावांना भेटायचं म्हणून. त्यांचं काय नाव आहे? नाव सांगायला काय तयार नाहीत. म्हणतात तुम्हाला भेटायचं. त्यांना फोन द्या. तेवढ्यात आजीचा आवाज आला. हॅलो साहेबराव. बोला, मी साहेबराव बोलतो. साहेबराव, मला तुम्हाला अर्जंट भेटायचं आहे. कशाबद्दल? आज पेपरला तुमचा फोटो आणि बातमी आली आहे त्याबद्दल. लवकर येता का प्लीज? मी अर्ध्या पाऊण तासात पोहोचतो. तोपर्यंत तुम्ही चहा कॉफी घ्या. माझ्या माणसाला फोन द्या. येस सर. विश्वासरावांचा आवाज आला. त्या आजींना चहा पाणी द्या. मी अर्ध्या पाऊण तासात पोहोचतो. ठीक आहे, विश्वासराव म्हणाले. साहेबराव मोरे साहेबांच्या केबिन मध्ये आले. म्हणाले, साहेब मी जरा जाऊन येतो. आता काय आहे? तेच ते जुनं सीपी साहेबांचं. बरं बरं, ठीक आहे. हे लवकर संपून टाका. एका केसच्या मागे एवढे दिवस लागले तर दुप्पट पोलीस भरती करायला लागतील. येस सर. आणि गुड डे सर. गुड डे गुड डे, मोरे साहेब वैतागून म्हणाले. साहेबराव थोड्याच वेळात ऑफिसात पोहोचले. आजी त्यांची वाटच बघत होत्या. आजी, मी साहेबराव. या केबिन मध्ये बसूया. चला. आजी चांगल्या श्रीमंत दिसत होता. महागडी साडी, अंगावर सोन्याचे दागिने. साहेबराव त्यांच्या खुर्चीत बसले आणि आजी समोर बसले. बोला आजी, तुम्ही काय माहिती देणार होतात आणि तुमचं नाव काय सांगितलं? मी आनंदी अभ्यंकर, कीर्तीची मावशी. कीर्तीला 3 मावशी आहेत. त्यापैकी आपण कोण? मी दरीत पडलेली. काय? हो. सर्वांना वाटलं मी मरण पावले, पण ती गाडी मागून येताना दिसली तेव्हाच मी ओळखलं होतं की ती गाडी माझ्या कारला ठोकणार. मी दरवाजा उघडला आणि उडी मारली. एका झाडात तडकले. रात्र होईपर्यंत वाट बघितली. रात्र होईपर्यंत का? कारण माझा कोणीतरी खून करण्याचा प्रयत्न करतंय हा संशय मला आला होता. असं काय? साहेबराव, डॉक्टरांनी माझं टेस्ट केली ना तेव्हाच मला संशय आला होता. कारण आधी 3-4दा मला उलट्या झाल्या होत्या आणि चक्कर आले होते. पण मग तुम्ही घरी का नाही परत आलात? अहो, ज्या घरात माझ्या मरणाची वाट बघत असलेले लोक आहेत तिथे कशी जाऊ मी परत? तुम्ही होतात तरी कुठे? मी इगतपुरीला जमीन खरेदी करायला जाणार होते. ऍडव्हान्स म्हणून 10 लाख रुपये घेतले होते. पर्स माझ्या हातात होती. ते नशीब, नाहीतर ती पण गाडी सोबत दरीत गेली असती. तुम्ही लॉज मध्ये राहत होतात की काय? हो. विचार केला, या प्रकरणाचा तपास लागेपर्यंत लॉजवर राहावं हे उत्तम. कसं काय? माझ्या मृत्यूपत्राचं वाचन झालं. त्यात बरं काय झालं मग? अहो, ते मृत्यूपत्र खोटं आहे. पण आम्ही सह्या चेक केल्या होत्या. तुमच्या आणि तुमच्या वकिलाची सही खरी आहे. अर्ध मृत्यूपत्र खरं होतं आणि अर्ध खोटं होतं. म्हणजे मृत्यूपत्राचं पहिलं पान बदललेलं होतं, दुसरं पान मात्र बरोबर होतं. आता माझ्या लक्षात आलं. काय? कीर्ती मॅडमच्या घरी चोरी झाली. त्यात जुना टाईपरायटर आणि जुनी स्टेशनरी चोरीला गेली होती. त्या टाईपरायटरचा आणि लेटर हेडचा चोरांनी मृत्यूपत्राचं पहिलं पान टाईप करायचा उपयोग केला असणार. ही चोरी कोणी केली असेल? ते एक्सपर्ट चोर आहे किंवा आणखी काही एखाद्याला त्यांनी टीप दिली असेल. शक्यता आहे, आजी म्हणाली. मग आता तुमचं काय काम आहे? तुम्ही मला महत्वाची कोणती बातमी सांगणार होता? अहो, मी जिवंत आहे काय महत्वाची येत नाही का माहित? हो, ती तर महत्वाचीच आहे. त्याचा फायदा कुलकर्णी देशपांडे यांना होणार. कसं काय? आधी त्यांच्यावर खुनाचा आरोप होता. आता खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप लावणार आहेत. म्हणजे शिक्षा कमी होईल. पण मृत्यूपत्र बदलण्याचा आरोप लावता येईल की? हो, ते करता येईल की. ते तर सुप्रीम कोर्टापर्यंत फाईट करण्याचा विचार करतायत. त्यांच्याकडे पैसे कुठे आहेत? त्यांच्या बायकांजवळ असतील की. त्यांच्याजवळ पण काही नाही. सगळं माझ्याच जीवावर चाललं होतं. तुम्ही आता काय करताय? म्हणजे तुम्ही तुमच्या बहिणींना मदत करणार आहात की नाही? साहेबराव, आता माझा कोणावरच विश्वास राहिलेला नाही. काय करावं ते समजत नाही. तुमच्या दोन्ही बहिणींचे मिस्टर आता जेलमध्ये. त्यांच्याविषयी तुमच्या बहिणीच्या मनात सहानुभूती असणार. त्यांची मुलं पण असतील. हो, दोघींची मुलं हॉस्टेलमध्ये. आता काय करणार आहात? मला वाटतं त्यांना थोडेफार पैसे देऊन वेगळं राहत सांगावं. पण आई वडिलांनी जे केलं त्यात मुलांचा काय दोष? आयांचा पण दोष नसेल. म्हणूनच मी विचार केला त्यांना थोडे पैसे द्यावेत आणि वेगळं राहायला सांगावं. आणि तुमचे डॉक्टर, नर्स, माळी सर्वांनाच मी काढून टाकणार आहे. काही दिवस लॉज मध्ये राहते.
मला पॉइझन कोणी दिलं ते समजल्याशिवाय मला चैन पडणार नाही. माझी एक विनंती होती. कोणती? माझ्यावर विषप्रयोग कोण करत होतं हे शोधून काढा. तेच तर मी शोधतोय आता. कोणी शोधायला सांगितलं? काही लोकांनी कीर्ती मॅडमवर आरोप केलाय. त्यांनी तुम्हाला पॉइझन दिलं. का? त्याच्यावर आरोप का? त्यांच्या मिस्टरांवर पण विषप्रयोग झाला होता. त्यावरून त्यांना वाटतं की त्यांनीच तुमच्यावर विषप्रयोग केला. म्हणूनच मला वाटतं एकदा खरं काय आणि खोटं काय ते समजायला हवं. तोच प्रयत्न चाललाय मॅडम. आपण कीर्ती मॅडमना इगतपुरीला बोलवलं होतं का? हो. कशाला? तो विषप्रयोग झाला तेव्हा मी घाबरले. वाटलं तिला सांगावं, तिचा सल्ला घ्यावा. पण आता तुम्ही म्हणताय की तिच्यावरती पण आरोप होत आहेत. लोक आरोप करतात हे खरंय. आता मी काय करू? देशपांडे आणि कुलकर्णी जेलमध्ये आहेत. कदाचित ते जामिनावर सुटून परत येतील. मला तर त्यांचं तोंड बघण्याची पण इच्छा नाही. तुम्ही तुमच्या बहिणींना पैसे द्या, त्यांना वेगळं करायला सांगा. तुमच्या नोकरांपैकी कोणी यात सामील असण्याची शक्यता आहे. तेव्हा मला वाटतं की काही दिवस तुम्ही लॉजमध्येच राहावं. पोलिसांना कळवायला नको काय मी जिवंत आहे ते? हो, कळवायला हवं ना. ते विचारतील ना इतके दिवस का नाही कळवलं. त्यांना सांगा माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर विषप्रयोग करण्यात आला, माझी कार दरीत ढकलण्यात आली, म्हणून मी काही दिवस दुसरीकडे राहते. मला स्वतःला पोलीस स्टेशनला जावं लागेल? नाही, काही गरज नाही. मी एका पत्रकाराला बोलवतो, त्याला तुम्ही स्टेटमेंट द्या, म्हणजे सर्वांना समजतं. चालेल, मावशी म्हणाल्या. साहेबरावांनी त्यांच्या ओळखीच्या 2-3 पत्रकारांना बोलवलं आणि अभ्यंकर मावशींनी त्यांना इंटरव्ह्यू दिला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी झळकली. दरीत पडलेल्या कारमधल्या मावशी जिवंत आणि मावशीचा इंटरव्ह्यू होता. मावशी म्हणाली, आजच घरी जाते, बहिणींना पैसे देते आणि सोय करायला सांगते. ठीक आहे, साहेबराव म्हणाले. माझी केस तुम्ही घ्यावी अशी माझी इच्छा आहे. कोणती केस? पॉइझन कोणी दिलं ते? ठीक आहे, किती फी देऊ? मला वाटेल तेवढी द्या. मावशीने 10 लाख रुपयाचा चेक दिला. म्हणाले, हे ऍडव्हान्स म्हणून ठेवा, काम झाल्यावर आणखी देईल. ठीक आहे, साहेबराव म्हणाले. आता तुम्ही कुठे राहता, काय करता हे मला समजायला हवं. कशाला? अहो, तुमची जबाबदारी तर माझ्यावर आहे. मी काय काळजी घेऊ? सध्या तुम्ही कुठे राहता ते कोणाला कळवू नका. तिथे एखादा नाहीतर पोचून भानगड करून ठेवेल. ठीक आहे, आणखी काय? शक्यतो श्रीमंतांचं प्रदर्शन करू नका. पैसेवाल्यांना जास्त धोका असतो. हल्ली तुम्ही कुठे राहताय? ताजमहाल मध्ये. हा, तिथे तर खर्च भरपूर असेल. हो, रोजचं 10-15 हजार पर्यंतचा. ते ठीक आहे, हॉटेल चांगलं आहे, सिक्युरिटी पण चालली आहे. आणखी काय? तुमचा मोबाईल नंबर द्या, गरज लागली तर कॉन्टॅक्ट करता येईल. मावशीनं त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं. म्हणाले, ताजमहल हॉटेल, रूम नंबर 708 सांगा. आणि हा मोबाईल नंबर आहेच. ठीक आहे, निघू मी? चालेल आणि थँक्स. कशाबद्दल? तुम्ही आलात, मला कळवलं, नाही तर मृत्यूपत्राविषयी काहीच कळलं नसतं. साहेबराव, उलट तुमचेच आधार मानायला पाहिजे. तुमच्यामुळे माझे बरेच शत्रू गजाआड गेले. अच्छा, आणि निघते मी, मावशी म्हणाले आणि निरोप घेऊन निघून गेल्या. त्या जातात विश्वासराव आणि माधुरी आत आले. या बसा, साहेबराव म्हणाले. या आजीबाई कोण याचा विचार करत असाल? हो, नवीन आहेत, आपल्या ओळखीच्या आहेत. म्हणजे पोलीस ज्या बाईला 8 दिवस इगतपुरीच्या दऱ्यांमध्ये शोधत होते ना, त्या कीर्ती मॅडमची मावशी? हो, तीच. आम्हाला या आधी आल्या असत्या तर कीर्ती मॅडमना जेलमध्ये राहावं दिलं नसतं. त्या तरी काय करणार, कोणावर विश्वास ठेवावा आणि नाही ते समजेन असं झालंय. आता त्यांचं काय काम आहे? त्यांना पॉइझन कोणी दिलं ते तपासायचं. म्हणजे परत तपास सुरू. पण आता 2 दिवस मी मस्तपैकी आराम करणार आहे. फार धावपळ झाली, साहेबराव म्हणले. आराम कुठे करणार? घरी की आणखी कुठे? घरीच. आई बाबा खुश होतील, तेवढंच त्यांना समाधान. येस सर, विश्वासराव म्हणाले. तुम्ही खरंच आराम करा. आपण जी माणसं पाळत ठेवलीये त्यांचं काय करायचं? मावशीच्या बंगल्यावर आता कोण आहे? मावशीची नर्स, माळी, 2 मावश्या, त्यांचे मिस्टर जेलमध्ये. नर्स, माळी, मावशांवर वॉच असू द्या. एक माणूस कीर्ती मॅडमच्या घरावर ठेवा. ओके सर. माधुरी, चेक बँकेत टाक. अभ्यंकर मावशीने दिलेत. येस सर. साहेबराव त्या दिवशी उशिरा झोपून उठले. पेपर वाचन झालं. आईनं गरम पोहे आणून दिले. बाबांशी गप्पा मारत पोहे खाणं सुरू होतं, तेवढ्यात मोबाईलचा बजर वाजला. साहेबरावांनी नंबर बघितला, तो कीर्ती मॅडमचा होता. बोला मॅडम, साहेबराव म्हणाले. साहेबराव, मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? तिथे एक इन्स्पेक्टर आलेत, त्यांनी सर्च वॉरंट आणलंय. घराची झडती घ्यायचं म्हणतात. त्यांना जरा फोन द्या. हॅलो, इन्स्पेक्टरचा आवाज आला. नमस्कार साहेब, मी साहेबराव पाटील बोलतो, PSI. हा, बोला साहेबराव. हे झडतीचं काय भानगड? आपल्याला माहिती आहे साहेब, मॅडमवर त्यांच्या मिस्टरांचा खून केल्याचा आरोप आहे. त्याप्रमाणे मावशीवरती पण विषप्रयोग झाल्याचा आरोप आहे. हो, त्या संदर्भात विमा कंपनीने केस दाखल केली आहे.
त्यांना काही पुरावे मिळाले की गुन्हे मॅडमने केलेत. कसले पुरावे? त्यांनी ते सांगितलं नाही, पण म्हणतात की मॅडमच्या घरात काही पुरावे आहेत, शोधा म्हणजे सापडेल. त्यांचा फार प्रेशर आहे. अच्छा, ओके. मॅडमला फोन द्या. हॅलो, मॅडमचा आवाज आला. मॅडम, ते झडती घेतात तर घेऊ द्या. तुमच्या घरात काही ऑब्जेक्शनेबल तर नाही ना? काय असणार, आता तर मी इगतपुर येऊन आले, तुम्हाला माहितीये. मग झडती घेताय तर घेऊ द्या. ऑब्जेक्शन घेऊ शकत नाहीत. इन्स्पेक्टर कोण आहेत ते? कोणी नारखेडे म्हणून आहेत, नार्कोटिक्सचे. अच्छा, तपास करू द्या, मी थोड्या वेळाने पोहोचतो. आणि सकाळचे पेपर वाचले? मावशी जिवंत आहे असं समजलं. हो, मलाही तिला भेटायचं होतं. एवढ्यात नका भेटू, त्यांची मनस्थिती बरी नाही. का? त्यांना मारण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत कोणाची मनस्थिती बरी राहील बरं? तुम्ही येताय का? हो, साहेबरावांनी तयारी केली आणि जायला निघाले. काय रे, निघालास? आईने विचारलं. हो, महत्वाचं काम आहे. तुझी कसली तरी महत्वाची कामं असतात नेहमी. काय करणार आई, शेवटी एक हातच असं आहे, साहेबराव म्हणाले आणि बाहेर आले. थोड्याच वेळात कीर्ती मॅडमच्या घरी पोहोचले तोपर्यंत तपास संपला होता. काय झालं, साहेबरावने विचारलं. काय सापडलं? मी इन्स्पेक्टरला विचारलं तर ते काय बोलायला तयार नाहीत. नारखेडे साहेब नमस्कार, साहेबराव म्हणाले. नमस्कार, बोला. तुम्ही म्हणत होतात काय ना काहीतरी सापडेल. हो, सापडलंय ना. काय? पोटॅशियम सायनाइडची बाटली. हा, काय म्हणता? हे बघा. इन्स्पेक्टर प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली बाटली दाखवत म्हणाला. कुठे सापडलं? मॅडमच्या कपाटाखाली. नक्की? ती म्हणजे काय? आमच्या हवालदारांना विचारला. सर, नक्की कोणीतरी या बाईच्या मागे लागलेलं आहे, तिला अडकवण्यासाठी. प्रत्येक आरोपी असंच म्हणतो. तुम्हीच विचार करा, मी एखाद्याला पॉयझन दिलं तर ती बाटली मी घरात जपून ठेवीन का? त्या बाटली फेकायला विसरल्या असतील. अहो, असं कसं शक्य आहे? जो गुन्हेगार एवढ्या शांत डोक्याने खुनाचा प्रयत्न करतो, अशा साध्या गोष्टी कशा विसरू शकेल? त्याचा कोर्ट ठरवेल. बरं, आपल्याला एक विनंती होती साहेब. बोला. त्या बाटलीवरचे फिंगरप्रिंट्स हवे होते. कशाला? ती बाटली इथे कोणी ठेवली ते समजलं असतं. फिंगरप्रिंट्स आम्ही चेक करणार आहोत. ती तुम्ही 2-4 दिवसांनी घेऊन जा. ठीक आहे, साहेबराव म्हणाले. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर नरखेडे यांच्या परताला घेऊन गेले. मॅडम शांतपणे विचार करत बसल्या होत्या. मॅडम, साहेबरावांनी विचारलं, ही बाटली तुमच्या घरात कशी आली? तोच तर विचार करते मी. म्हणजे मला वाटतं माझ्या घरी चोरी झाली ना, त्यावेळेला ही बाटली कोणीतरी ठेवली असावी. तुम्ही तर नाही ना आणली? मी कशाला आणेन? नाही, आणली असेल तर हरकत नाही, पण फेकून द्यायला हवी होती. मी खरंच नाही आणली, मला काही माहिती नाही त्याबद्दल. ठीक आहे, आता मी बघतो काय करायचं ते. साहेबराव, मी तुमची आभारी आहे. तुम्ही मला एका भानगडीतून सोडवलं, आता ही दुसरी भानगड. मॅडम, तुम्हाला माझे आभार मानायचे असतील तर आमच्या सीपी साहेबांचे माना. त्यांनीच मला तुमची मदत करायला सांगितलं. त्यांनी सांगितलं, पण एवढं मन लावून कोण काम करतो? आता त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. पोलीस खात्यात एवढी माणसं आहेत, त्यांनी मलाच निवडलं. तेव्हा त्यांच्या विश्वासाला तडा जायला नको, म्हणून मी एवढं मनापासून काम करतोय. तरी पण थँक्यू. बरं, आता मला सांगा, तुम्ही परत आल्यावर तुम्ही भेटायला कोणाला गेला होतात किंवा तुम्हाला भेटायला कोणी आलं होतं का? त्यांच्यापैकी एकाने ठेवली असण्याची शक्यता आहे. बरेच लोक आले होते, शेजारी पाजारी नातेवाईक. कोणी संशयास्पद? नाही नाही, असं कोणी नाही. अच्छा, ठीक आहे. मॅडमचा निरोप घेऊन साहेबराव बाहेर आले. त्यांनी विश्वासरावांना फोन केला. हॅलो, विश्वासराव, एक काम होतं. बोला साहेब. 4 आरोपी इगतपुरीच्या लॉकअप मध्ये आहेत ना? हो साहेब. त्यांना भेटायला कोण कोण जातं याची माहिती हवी. मी जाऊ का सर तिथे? का अजून कोणी नाही का? बाकीचे बिझी आहेत जरा. चालेल, जा. कॅमेरा घेऊन जा, मी त्यांचे फोटो पण काढता येतील. ठीक आहे सर, मी आता निघतोय. माझ्यासोबत आलात तरी चालेल. आपण कुठे जाताय सर? मी बांद्र्याला आराम हॉटेलमध्ये जेवायला जातोय. तिथे जेवण करू, मग पुढे जाऊ. येस सर. साहेबराव आराम हॉटेलमध्ये पोहोचले. थोड्याच वेळात विश्वासराव पोहोचले. साहेबरावांनी जेवण मागवलं. परत इगतपुरीला का जाताय सर? विश्वासराव, ते ऍक्सिडेंट बद्दल समजलं, पण पॉयझन कोणी दिलं ते समजलं नाही. ती चौकशी करायला जाताय? हो. तिथे कोण असेल सांगायला? 4 आरोपी आहेत ना, त्यांच्यापैकी कोणाचं तरी काम असणार असं मला वाटतंय. मलाही तेच वाटतंय साहेब. तुम्ही इगतपुरीच्या एखाद्या लॉज मध्ये मुक्काम ठोका. सकाळी आणि संध्याकाळी वॉच ठेवा. रात्री कोणाला भेटू देत नाहीत. ठीक आहे सर. विश्वासरावांना पोलीस स्टेशनच्या बाहेर सोडून साहेबराव पोलीस स्टेशन मध्ये आले. बोला साहेब, काय तोंडाने विचारलं. मलाच भेटायला आलो होतो. मला? हो. का? त्या आरोपींकडे काही चौकशी करायची होती. करा की साहेब, तुम्हाला कोण नाही म्हणणार. सगळे आरोपी एकाच लॉकअप मध्ये आहेत. हो. मला एकट्याशी बोलायचं होतं. आमची डीबीची रूम आहे ना साहेब, तिथे बसा. चालेल. आधी कोणाला पाठवू? कपोतेला. काय तोंडलेनी बेल दाबली, शिपाई आत आला.
साहेबांना डिटेक्शन रूम मध्ये बसव आणि कपोतेला त्याच्याकडे घेऊन जा. त्यांच्याकडे लक्ष ठेव, नाही तर पळून जायला बेड्या घालून येतो साहेब. ठीक आहे. साहेबराव रूम मध्ये येऊन बसले. थोड्याच वेळात कपोतेला त्यांच्या रूम मध्ये सोडण्यात आलं. हे कपोते बस. कपोते बसला. साहेबरावांना बघितलं. कपोते, तू अर्धवट माहिती दिलीस. कसली सर? त्या आजीला विष कोणी दिलं ते तू सांगितलं नाहीस. मला त्याबद्दल नाही माहिती सर. असं कसं शक्य आहे? तू एवढं मोठं काम केलंस पण या लहान कामाबद्दल काही सांगितलं नाहीस. तू मॅडमच्या घरून टायपरायटर चोरलंस? होय सर. तिथे सायनाइडची बाटली ठेवलीस? नाही साहेब. काही नाही. सायनाइडच्या बाटलीबद्दल नाही माहिती साहेब मला काही. खरं सांगतोस? तुमची शपथ साहेब. मी मेलो तर तुला बरंच आहे. तुम्ही मला माफीचा साक्षीदार बनवणार आहात. मला पैसे देणार आहात. मी तुमच्याबद्दल खोटं कसं काय सांगेन? ती आजी मेली नाही तुम्हाला समजलं असेलच. हो साहेब. कोणी सांगितलं? कुलकर्णी सांगत होते. तुमच्यावर वैतागले असतील. हो ना, पण सर माझी काय चूक? मी धक्का दिला पण तिने कार मधून उडी मारली, त्यात माझा काय दोष? मॅडमच्या सुटकेस मध्ये कोकेन ठेवण्यात आलं होतं. त्यात कोणाचा हात होता? त्यात पण मी नव्हतो सर. मग कोण? कुलकर्णीचं काम होतं. कशावरून? कुलकर्णी आणि देशपांडे मध्ये भांडण चाललं होतं. त्या इन्स्पेक्टरला एवढे पैसे दिले तरी मॅडमला कसं सोडलं असं विचारत होते. म्हणजे ती पुढे इन्स्पेक्टर जवळची होती? होय साहेब. त्यानं खोटंच सांगितलं बॅगेत सापडली म्हणून. ती बाटलीबद्दल मला नाही माहिती साहेब. आणखी काय समजलं? कशाबद्दल? त्या गुन्ह्याबद्दल. ती म्हातारी जिवंत आहे म्हणून ते वैतागले साहेब. का? आता ती मृत्यूपत्र बदलेल, त्यामुळे त्यांनी बदललेल्या मृत्यूपत्राचा काही फायदा होणार नाही. ते खरं आहे. म्हणजे तुझे 5 लाख रुपये बुडाले. काय करणार साहेब? ते म्हणतात जेलमधून सुटल्यावर देतो, पण मला नाही वाटत. तुम्ही द्याल ना तुमचे? मी शब्द दिलाय म्हणजे मी देईन. काही समजलं तर सांग. कशाबद्दल? आजीनं पॉयझन कोणी दिलं त्याबद्दल. कळवतो साहेब. कसं कळवशील? इथले साहेब तुम्हाला ओळखतात. त्यांना निरोप दिला की तुम्हाला बोलवून घेतील. बरं ठीक आहे. साहेबरावांनी बेल मारली. शिपाई आत आला. याला घेऊन जा आणि विठ्ठलला घेऊन ये. विठ्ठलला शिपाई घेऊन आला. विठ्ठल उभा राहिला. काय म्हणतो विठ्ठल? साहेबरावांनी विचारलं. काय म्हणणार साहेब? गुन्हा केला त्याची शिक्षा भोगतोय. तुला मी सोडू शकतो विठ्ठल. कसं काय? माफीचा साक्षीदार बनवून. तो तर तुम्ही कपोतेला बनवणार आहात ना? ती वेगळीच केस आहे. दुसरी कोणती आहे साहेब? ती सायनाइडची? त्याबद्दल नाही माहिती मला काय साहेब. मग कोणाला माहिती आहे? काही कल्पना नाही साहेब. म्हणजे देशपांडे कोणी किंवा कुलकर्णीला हे करायचं असतं तर त्यांनी ऍक्सिडेंटची भानगड कशाला केली असती? तुम्हीच विचार करा ना साहेब. सायनाइड घेऊन म्हातारीला खलास करता आलं असतं. 3-4 वेळेला तिला विष द्यायचं काय गरज होती? ते खरं आहे. तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगतो. कीर्ती मॅडम मावशीला भेटायला यायच्या त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच रात्री मावशी आजारी पडायच्या. काय म्हणतोस? तुम्ही कोणालाही विचारा. मावशी आता जिवंत आहे, तिला विचारा, ती पण सांगेल. म्हणजे आधी का नाही सांगितलं? कसं सांगणार हो साहेब? का? तुम्ही कीर्ती मॅडमना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला हे सांगून काय फायदा? तुम्ही आमच्यावरतीच संशय घेत होता. म्हणजे तुम्ही फार प्रामाणिक. नाही नाही, आम्ही गुन्हेगार आहोत साहेब. पण हे सगळं मी, देशपांडे आणि कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून केलं. तुला त्यांनी काहीतरी आम्हीच दिलंच असणार. हो, म्हणत होते काम झालं की तुला 50 लाख रुपये देऊ म्हणून. ऍडव्हान्स दिला असेल. 5 लाख रुपये दिले होते. मग आता? आता काय? मॅडम परत आले आहेत. त्या मृत्यूपत्र बदलतील, त्यामुळे तुझे पैसे बुडतील. मला नाही फरक पडत साहेब. काय का? मी 5-6 वर्ष जेलमध्ये काढीन, मग कुठेतरी नोकरी काढीन. पण देशपांडे आणि कुलकर्णीला प्रॉब्लेम आहे. का? ते काय नोकरी करणार साहेब? आयुष्य सगळं दारू पिण्यात गेलं. म्हणजे तुला त्या विषयाबद्दल काहीच माहिती नाही? नाही सर. काही समजलं तर कळव. येस सर. साहेबरावांनी बेल वाजवली आणि शिपाई आत आला. त्याला घेऊन जा आणि कुलकर्णीला आण. येस सर. शिपाई म्हणाला आणि विठ्ठलला घेऊन गेला आणि कुलकर्णीला घेऊन आला. कुलकर्णी साहेबरावाकडे रागाने बघत होते. काय झालं कुलकर्णी? तुम्ही चिडलेले दिसताय. चिडलेला नाही तर काय? तुम्ही मध्ये आला नसतात ना तर आमच्या खिशात करोडो रुपये पडले असते. आपण मावशी जिवंत आहे. पण ऍक्सिडेंट आम्ही केला हे तिला कोणामुळे कळलं? माझ्यामुळे. तेच तर म्हणतोय मी. नाहीतर तिला त्या कीर्तीचा संशय आला असता. आम्हाला की इस्टेट मिळाली असती. आजी अजूनही जिवंत आहेत. त्यांना तुम्ही मारू शकता. काय फायदा आता? त्या मृत्यूपत्र बदलतील. तुम्ही मला काही महत्वाची सूचना दिली तर मी अजूनही तुमची सुटका करू शकतो. ते कसं काय? मी तुम्हाला माफीचा साक्षीदार बनवतो. मला जे माहिती आहे त्याबद्दल तुम्हाला ते माहितीच आहे. मी विषप्रयोगाबद्दल बोलत होतो. नाही नाही, ते नाही मला माहिती. बघा आठवा काहीतरी. मला खरंच काय आठवत नाही. आठवतं तर कळवा, मी तुमची मदत करेन. जरूर कळवतो. कुलकर्णी नंतर देशपांडे आले. साहेबरावांनी बरेच प्रश्न विचारले.
पण विष प्रयोगाबद्दल त्यांना काहीच सांगता आलं नाही. निराश येऊन साहेबराव पोलीस स्टेशनच्या बाहेर आले. विश्वासराव त्यांची वाट बघत होते. काय झालं? कोणीही काही पत्ता लागू दिला नाही. मग आता काय? तुम्ही या लोकांवर वॉच ठेवा. कोण कोण भेटायला येतं ते बघा. कदाचित त्यावरून काहीतरी समजेल. यांना कोर्टात नेलं तर तिथे जाऊ. जा की, तिथे बरेच लोक भेटायची शक्यता असते. ही कार तुमच्याजवळ ठेवा. दरवेळेस रिक्षा बस कुठे करणार? आणि तुम्हाला? मी बसने जातो. घरी कार पडली नाही. बरं ठीक आहे सर, थँक्यू. कशाबद्दल? कार बद्दल. बऱ्याच दिवसापासून तुम्हाला कार द्यायचा विचार होता. तुम्ही एवढं काम करता, डिटेक्टिव्ह कडे स्वतःची गाडी हवी. तुम्हाला सोडू सर? कुठे? मुंबईला. अरे नको, तुम्ही इथेच थांबा, मी बस जाईल. साहेबरावांनी मुंबईकडे जाणारी बस थांबवली आणि बसले. डोक्यात विचार येत होते, पोलीस त्यांना आज ना उद्या अटक करणार हे निश्चित होतं. साहेबरावांचे 2 दिवस फार धावपळीत गेले. व्यवहारे आणि ते दोघे वकिलांकडे जाऊन आले. अँटीसिपेटरी बेल मिळवण्याची गडबड सुरू होती, तेवढ्यात बेल वाजली. हॅलो, साहेबराव म्हणाले. कोण? मी इन्स्पेक्टर मोरे. अरे साहेब, तुम्ही? हो का? यावेळी तुमचा फोनही येईल असं वाटलं नव्हतं. अरे तसंच महत्वाचं कारण आहे म्हणून फोन केला. काय कारण? तुमच्या त्या मॅडम. कोणत्या? कीर्ती मॅडम. त्यांचं काय? त्याच्या घरात एक व्यक्ती मरण पावली आहे. हा? काय म्हणता? डॉक्टर म्हणतात त्याच्यावर विष प्रयोग झालाय. कोण आहे ती व्यक्ती? काही म्हणतात ती माझी मावशी आहे. मी आलो सर 10 मिनिटात. थोड्याच वेळात साहेबराव कीर्ती मॅडमच्या घरी पोहोचले. बरीच गर्दी जमली होती. पोलीस, डॉक्टर, शेजारी पाजारी. साहेबराव मोरे साहेबांना बाजूला घेऊन आले. साहेब, नेमकं काय झालं? मला डॉक्टरचा फोन आला. म्हणाले मला संशयास्पद मृत्यू वाटतोय, म्हणून मी पथक घेऊन निघालो. आता पोस्टमॉर्टम नंतर कळेल नक्की काय ते. अच्छा, साहेबराव म्हणाले. त्यांनी मृतदेह बघितला. हा काही त्या अभ्यंकर मावशीचा मृतदेह नव्हता. या बाई कोण? साहेबरावांनी कीर्ती मॅडमला विचारलं. ही माझी मधली मावशी, देशपांडे मावशी. ही कशाला आली होती? मला भेटायला. कधी आली? सकाळी 10 वाजताच. मग आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केला आणि जेवण केलं. नंतर थोडा वेळ आराम केला. मग चहा केला. मावशीनं चहा घेतला. मावशीनं चहा घेतला म्हणजे तुम्ही नाही घेतला? मी फक्त सकाळीच घेते, दुपारी नाही घेत. का? चहा घेतल्यानंतर झोप येत नाही म्हणून. मग पुढे? चहाचे 2-4 घेऊट घेतले. मावशीनं एकेकी डोळेच फिरवले. अचानक? हो. तुम्ही काय केलं? मी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर काय म्हणाले? म्हणाले पोलिसांना कळवावं लागेल. तुम्ही विचारलं नाही पोलीस कशाला म्हणून? विचारलं तर ते म्हणाले की मला थोडा संशय येतो. तुम्ही चहा घेतला नाही, त्यांनी घेतला. हो. दुधात काही होतं की काय? पोलिसांनी तोच संशय आला. मी तुम्हाला विचारतोय, ते पोलिसांनी आधीच विचारलं असेल. हो. तुम्ही त्यांना हेच सांगितलं? हो. त्यांनी काय केलं? त्यांनी जेवण, चहा, दुधाचे सगळे सॅम्पल घेतले आणि त्या लॅबोरेटरीत पाठवतात म्हणाले. अच्छा ठीक आहे, मी त्या इन्स्पेक्टरांशी बोलतो. साहेबराव मोरे साहेबांकडे आले. म्हणाले, साहेब तुम्हाला काय वाटतं? कशावर? हा जो मृत्यू झालाय त्याबद्दल? हा मृत्यू नाही साहेबराव, खून आहे. कशावरून? डॉक्टरांचा अंदाज आहे. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली. हो. तुमचा कोणावर संशय आहे? तुमच्या त्या मॅडमने खून केला असेल. कशावरून? अहो साधी गोष्ट आहे. ती बाई चहा प्यायली, ही प्यायली नाही. ते म्हणते रात्री झोप येत नाही म्हणून. हे काही कारण झालं का? ती बाई काही पण थापा मारते. साहेब तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. बोला. ही साहेब आपल्या सीपी साहेबांसोबत कॉलेजमध्ये होती. त्यांची चांगली मैत्री आहे. मग हिला सोडून देऊ असं मी कुठे म्हणतो? मग थोडं सहानुभूतीने वागा. सहानुभूतीनेच वागतोय बाबा, नाहीतर हिला लॉकअप मध्ये टाकलं असतं. ही बाई जी मरण पावली तिच्या नातेवाईकांना काही कळवलं नाही. एक बहीण इथेच राहते, तिला कळवलंय. दुसरी ती अभ्यंकर आजी गायब आहे. नवरा जेलमध्ये आहे, त्याला इगतपुरी निरोप पाठवलाय. मुलगा पाचगणीच्या हॉस्पिटलमध्ये, त्याला पण निरोप दिलाय. मग आता काय करणार? पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बघतो. माझा अंदाज आहे या बाईंना चहामधून सायनाइड दिला असणार, म्हणून ती लगेच मरण पावली. ती सगळी भांडी, चहा, दूध वगैरे चेकिंगला पाठवलंय. पण सीपी साहेब त्यांनी सांगितलं तर मी तिला नाही सोडू शकत. का? पण हिचा नवरा, मुलगा आणि इतर नातेवाईक गप्पा नाही बसणार. आधी हिच्यावरती 2 केसेस आहेतच. दोघांचं बोलणं चाललं होतं तेवढे देशपांडे आणि कुलकर्णी आले. इन्स्पेक्टरला म्हणाले, साहेब या कीर्तीला सोडू नका. हिने हिच्या नवऱ्याचा खून केला, मोठ्या मावशीला मारण्याचा प्रयत्न केला. त्या आणखी कोण? पोलीस पैसे खाऊन बाईला वाचवतात. मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाईन, पण यांना सोडणार नाही.
नेहा सब इन्स्पेक्टर साहेबराव, आपण या बाईच्या मागे वेडा झालाय. तिला प्रत्येक वेळी वाचवतो. तिथे आपल्याला शिव्या खावे लागणार आहेत हे ओळखलं साहेबरावांनी. बघितलं, मोरे म्हणाले. काही ऑब्जेक्शन घेतलं नाही तर हे लोक मलाही शिव्या द्यायला कमी करणार नाहीत. तुम्ही पोलीस स्टेशनला चला मोरे, कीर्ती मॅडमला म्हणाले. काहीतरी चौकशी करायची आपल्याला. एक मिनिट, देशपांडे म्हणले. माझ्या बायकोचे तुम्ही काय विल्हेवाट लावली? त्यांची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. पोस्टमॉर्टम झाल्यावर ती तुम्हाला मिळेल. साहेबराव आणि मोरे पोलीस स्टेशनला जायला निघाले आणि मॅडमला सोबत घेतलं. त्या जीप मध्ये बसल्या तरी कीर्ती मॅडम देशपांडे शिव्याच देत होते. पोलीस स्टेशनला पोहोचल्यावर साहेबराव म्हणाले, साहेब निघू मी? आता कुठे जाताय तुम्ही? काय झालं ते सीपी साहेबांना कळवायला हवं. मग ठीक आहे, इन्स्पेक्टर मोरे म्हणाले. साहेबरावांनी सीपी साहेबांना फोन केला. हॅलो, कोण? मी साहेबराव. हा बोला, साहेबांशी बोलायचंय. बरं बरं, ठीक आहे. मग सीपी साहेबांचा आवाज आला. बोला साहेबराव. साहेब, आपल्या केसमध्ये एक डेव्हलपमेंट झाली आहे. ती मला पेपर वाचून समजली नाही, ही नंतरची आहे. बोला. मॅडमची मधली मावशी मरण पावली. त्यात काय विशेष? विशेष म्हणजे ती मॅडमला भेटायला आली होती. तिथेच तिला मृत्यू आला. सायनाइड देण्यात आला असा अंदाज आहे. असं कोण म्हणतं? डॉक्टर. पोस्टमॉर्टम झालं नाही सर अजून. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली. केस कोणत्या पोलीस स्टेशनला आहे? आमच्याच. तो तपास तुमच्याकडे घ्या. काय निर्णय लागतो तो लगेच कळवा. तुम्हाला काय वाटतं? कशाबद्दल? याच केसबद्दल. मला वाटलं मॅडमला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करताय. पण त्यांचे जे विरुद्ध आहे ते तर जेलमध्ये आहेत. त्यांचे आणखी काही साथीदार बाहेर असावे. कशावरून? स्वतःच्या घरात कोण कोणाला पॉयझन देऊन मारायचं? मारलं तर मारलं, त्यांनी डॉक्टरांना बोलवलं. अशा वेळी ठार मारणारी व्यक्ती प्रयत्न लपवून ठेवते किंवा दुसरीकडे कुठेतरी नेऊन टाकते. या गुन्ह्यामागचं मोटिव्ह आहे सर. या मावशीला मारून मॅडमना काहीच फायदा नव्हता. बरोबर आहे, तरी पण पुरावे तपासायला हवेत. त्याचा तपास मी करतो सर. कसा करणार? मॅडमच्या घरी ज्या वस्तू होत्या त्यामधून सायनाइड दिलंय असं वाटत होतं, त्या परीक्षणासाठी पाठवल्या. ते परीक्षण आल्यानंतर काय ते नक्की सांगता येईल. याशिवाय ती इन्शुरन्सची भानगड सुरूच आहे. होय सर. त्यात काय होईल? माझा अंदाज आहे की मॅडमना पैसे मिळवण्यासाठी मिस्टरांनी विष दिलं असावं, असं त्या इन्शुरन्स कंपनीवाल्याला मिळतं. मग? पण पुरावा काय नाही. केस बरीच जुनी आहे. मॅडमच्या घरी बाटली सापडली होती. ती बाटली पण फिंगरप्रिंट एक्सपर्ट कडे पाठवली असं. साहेबराव, या केस मधल्या भानगडी वाढत चालले. हो सर. कमाल आहे तुमची. तुमच्याकडे केस दिली तेव्हा वाटलं होतं लगेच निर्णय लागेल, पण गुंतागुंत वाढत चालली. ती मावशी आणि तिची प्रॉपर्टी यामुळे गुंतागुंत वाढली असेल. हे लवकर संपवा. मला कीर्तीची काळजी वाटायला लागली. आपण पण त्यांना एकदा भेटा सर, म्हणजे बरंच वाटेल. मी कसं भेटू साहेबराव? कोणाला समजलं की सीपी त्या बाईला भेटायला गेला तर पेपरवाले बोंब मारतील. त्यांना आपल्या घरी घरी तो आनंदच असतो. त्या आनंदची आपण काहीतरी सोय करूया सर. म्हणजे त्याच्याविषयी फार तक्रार येत. आपलं नाव सांगून तो पैसे गोळा करत असतो. काय म्हणता? होय सर, मी माहिती काढली आहे. त्याने मॅडमच्या मागे माणूस लावला होता तर आपल्याला माहितीच आहे. अरे, मला ही कल्पना नव्हती. आपण बघा सर, विचार करा. एखाद्या वेळेस त्याच्यामुळे आपण प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. ठीक आहे, मी त्याची सोय करतो. काय सोय करणार? एखाद्या हॉटेलमध्ये ठेवतो. ठीक आहे सर, पण तो एखाद्या प्रकरणात अडकला असेल तर? म्हणजे आपल्याला मूल बाळ नाही, त्यामुळे आपण मुलाप्रमाणे मानतो. आपल्यानंतर सगळी प्रॉपर्टी त्याला मिळणार आहे. त्याचा या केसशी काय संबंध? म्हणजे आपली आणि कीर्ती मॅडमची जास्त जवळच झाली तर त्याला प्रॉपर्टी मध्ये एक हिस्सेदार होईल असं वाटतं. मी असा विचारच केला नव्हता. सॉरी सर, म्हणून तो मॅडमच्या मागे लागलाय. म्हणजे या केसमध्ये पण शक्यता आहे सर. साहेबराव, तसं काही असेल ना तर आधी मला कळवा. तुम्हाला कल्पना आहे आधीच किती प्रॉब्लेम होतात ते. म्हणूनच आपल्याला सुचवलं सर. तो जेवढा लांब असेल ना तेवढं बरं. म्हणजे तो आत्ताच्या या जेल केस मध्ये इन्व्हॉल्व असेल? सांगता येत नाही सर. मॅडमचे सगळे शत्रू तर जेलमध्ये. हे सगळं कोण करत असेल? ठीक आहे, त्याची सोय करतो. तो गेला की कळवा साहेब. मग एकदा मॅडमला घेऊन येतो. ठीक आहे, सीपी म्हणाला आणि फोन कट झाला.